तर सकाळी सकाळी ना आत्ताच मी उठलोय झोपेतून आणि दुकान उघडलंय आणि मस्तपैकी सूर्य उगलाय. उगताना इतकं जबरदस्त सुंदर वातावरण झालंय ते थोडंसं मी तुम्हाला दाखवतो. तर सकाळी एवढं मस्त वातावरण झालंय आणि इकडे एक डोंगर आहे बघा पुढे ह्या साईडला. तर त्याच्या पलीकडून असा सूर्य उगलाय म्हणजे किती मस्त आहे तुम्हाला दाखवतो एकदा. तर बघा हे सूर्य उगलाय ना, थोडा थोडा डोंगर दिसतो ना, ऊन पडला दिसत नाही. या डोंगराच्या आडून मस्तपैकी सूर्य उगलाय बघा. तर हा डोंगर म्हणजे काय आहे, हे असा मोठा डोंगर आहे पुढं. सकाळी सकाळी दिसतो, पुन्हा दिसत नाही ऊन पडल्यावर. तर हा डोंगर म्हणजेच नवनाथांपैकी एक नाथ गहिनीनाथ गड. तर तिकडला डोंगर आहे हा आमच्या दुकानाच्या समोर. आणि इतकं सुंदर वातावरण झालंय ना, सूर्य आत्ताशी उगलाय. विराज, तर विराज कशाला आला तू? कशाला आला इकडं तू? चला तर सकाळी सकाळी काय चाललंय आमचं काम. विराज बसलाय खुर्ची. विराज, तर दीपालीने आम्ही काय केलंय, धुणं काढलंय धुवायला. यात्रा आहे आमची आत्ता 19 तारखेला, म्हणजे आज उद्या आणि परवा, म्हणजे आज आणि उद्याच, फक्त 2 दिवस वेळ आहे. नाहीतर मग आज उद्या झालं की नंतर यात्रेचे दिवस सुरू होतात. पाडवा, यात्रा, पैठणला जायचं. एक दिवस पाडवा आणि एक दिवस यात्रा, असे 2-3 दिवस आमचे यात्रेतच जातील. त्याच्यामुळे काम चालू केले आता सध्याला. आम्हाला धुवून काढायचं थोडं थोडं मोठ्याल्या गोदड्या आणि बारकाल्या मग दीपाली धुईन आज उद्या. तर आवरावरी चालू आहे, थोडासा राडा. विराज बसला आज इथंच. विराज पण आज आहे ना आवरलंय तर मस्ती करतोय पाण्यावर. पाणी म्हणलं की सगळी मस्तीच करतो. तिथलं झालं असलं ते पाईप जोड बरं, ते पा त्या पाईपाला ते झालं ते झाडाला पाणी जाईल त्याला खुश. जोडलं का जाईल झाडाला पाणी. झालं, झाडाला जातंय पाणी. चल विराज चल, तू उरक लवकर, शाळेत जाशील तू. विराज, तू काय कर, बाईकडे जा, तेल लावून घे आणि थोडी पावडर लावून घे. मी तुला शाळेत सोडतो. हा, आला ना लक्षात? जा. तर सकाळी सकाळी चाललंय आज धुणं धुवायचं काम. त्याच्यामुळं आत्ता रानात आलोय मोटर बंद करायला. पाणी भरून घेतलं थोडं. धुणं धुवायचं म्हणजेच कपडे मोठाले धुवायचे. यात्रा असल्यामुळं पटकन थोडी दीपालीला मदत करू लागायची. रानात आलो आता मोटर बंद करून पुन्हा घरी जायचंय आणि तेवढं आवरायचं आज सकाळ सकाळ. कामं तर लई इथं, कामं तर भरपूर पडलेत घरी. पण चला आता थोडं थोडं मदत करावं लागेल. कारण काय झालेलं आहे, उद्याच्याला एक दिवस सुट्टी आहे. तर उद्या किराणाचं मटेरियल आणायचं. उद्या बघा, उद्या जेवढं दुकानात आपलं मटेरियल लागतं यात्रेसाठी ते थोडंफार आणून घ्यावं लागेल उद्या. आज कपडे धुवायची. परवा दिवशी पैठणला जायचं आहे मला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाडवा, त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा, म्हणजे पाडव्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा यात्रा. तर 2-4 दिवस तर आमचा असंच जाणार आहे. त्याच्यामुळे एक एक काम आवरायचं चालू आहे सध्याला. मोटर बंद केली आणि निघलोय घरी. पटकन जाऊन आता थोडंसं पटापटा धुणं धुवून घ्यावं लागेल. चल आवरलंय सगळं, चल पटकन पटकन चल, बस गाडी. तू सोडून येतो मी, याला येतो सोडून पटकन. चल बस लवकर. चला, मोठ्याला धुणं धुवून झालंय. लाईट बी गेली तरी दोनदा पाणी भरलं पटापटा. सारखं खाली होतंय कारण मोठ्याला गोदडे धुवायचे म्हणलं की पाणी संपत आहे. तर मग मोटर बंद चालू करून दोनदा चालू बंद केली. दीपाली आता काय राहिले, धुणं बारकालच राहिले ना? बरं बरं, एवढं बार जाऊ का मी रानात मिरच्या घेऊन. चला आता सध्याला आलतो रानात. थोड्याशा मिरच्या न्यायच्या होत्या कारण दीपालीला आणि त्यांना उपासाला थोडंसं फराळाचं करायचं. मिरची पाहिजे होती. मग आलतो रानात, थोड्या मिरच्या घेतल्या. आता चाललोय घरी. तर काय आहे, आता यात्रा असल्यामुळं आज आणि उद्या लाईटच ठिकाणा. बल्ब लावायचं ग्रामपंचायतला चालू आहे वाटतंय. येती जाती लाईट, येती जाती आज उद्या. मग नंतर मग मिरवणूक असते कावडीची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी यात्रा, तिसऱ्या दिवशी पुन्हा यात्रा. तर 2-4 दिवस यात्रा असल्यामुळं पुन्हा म्हणजे आज आणि उद्या सगळे ग्रामपंचायतचे जेवढे पोलवर त्याच्यावर बल्ब असतात बसून घेतात. त्यामुळे आज आम्ही धुणं धुत होत. दोनदा लाईट गेली आणि म्हणलं चला टाक्या भरल्या, थोडं धुणं धुतलं की पाणी संपायचं. पुन्हा बोर चालू करायला आलो तर लाईट नसायची. चला आता पाणी भरलंय, पाण्याचं बागलंय. येत होती लाईट अधूनमधून, त्याच्यामुळं बागलंय. टाक्या भरून ठेवल्यात. आता बारकाला धुणं आहे, ती दीपाली धुवून घेणार आहे. आता मी जेवण करून जाणार आहे ड्युटीला. किती जरी लक्ष दिलं ना तरी कायऱ्या गळून खाली लय पडायला लागल्यात. यंदा काय झालंय,
कैऱ्या गळायलाच लय लागल्यात, लय नुकसान व्हायला लागले. खाली बघायला भेटतं ना आपल्याला किती कैऱ्या पडल्यात. तशा सगळ्या कैऱ्याच पडतात. करा गोळा करून घ्या या आणि बारीक बारीक करा लोणचं मस्तपैकी. तर अशा कैऱ्यात ना पडत्यात, लय नुकसान व्हायला लागले. हे आजचं नाही पण रोज कैऱ्या पडत्यात. चला खायापुरत्या घेतो आता चांगल्या चांगल्या. हो का, रोज अशा पडतात रोज. अहो खायलाच पाहिजे. आता काय करता वाया जातो. हो का, किती कैऱ्या पडतात इकडे, किती पडल्यात रोज.